कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे फक्त तुझ्यामुळे होते अंतरा, फक्त तुझ्यामुळे। मी आनंदी राहावं म्हणून तू मला दुसरं लग्न करायला लावलंस, पण माझा आनंद फक्त तुझ्यात आहे, तुझ्याशी बोलण्यात आहे। तुझ्याशी बोलतो ना जेव्हा, तेव्हा आम्हाला आनंद होतो अंतरा। जेव्हा तुझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करतो ना, त्याच्यात आनंद मिळतो मला। आणि जेव्हापासून ती मुलगी माझ्या आयुष्यात आलेली, तिच्याशी लग्न झालंय, तेव्हापासून फक्त आणि फक्त तुझ्याकडे तक्रार करतोय मी। मला आठवतही नाही की तुझ्यावर शेवटचं मी नीट कधी बोललो होतो ग, नाही आठवत। पार्टनर, तुला माहिती होतं ना माझ्या किती साध्या अपेक्षा होत्या। मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं। माझी मावशी, आई, बाबा, रेऊ यांची काळजी घ्यायची होती। मला तर इतक्यात लग्नही करायचं नव्हतं, पण तरी सुद्धा तू माझ्या मनाविरुद्ध लग्न लावलंस माझं। बरं ठीक आहे, मी कसली तक्रार न करता ते आता मान्यही केले, मग तरी सुद्धा आता कसली परीक्षा बघतोयस तू? सरोजिनी ताई, खरंच माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा। आईच काळीज आहे हो माझा। पोरीच्या काळजीने तुटत राहिलं ना, म्हणून आले तिची विचारपूस करायला। आणि माझ्या वागण्यामुळे बघा या घराचं वातावरण बिघडून गेलं, मला माफ करा। अहो कालिंदी ताई, का तुम्ही असा विचार करताय? अजिबात काळजी करू नका, काही झालेलं नाही। उलट मला तुम्हाला एक विचारायचंय। काय झालंय? हिने काही केलंय का? अहो हिनं काहीच केलेलं नाहीये, उलट मलाच तुम्हाला विचारायचंय की थोडा वेळ जर इथं थांबली तर चालणार आहे तुम्हाला? घाबरले मी। थोडा वेळ काय, तेव्हा 2-4 दिवस ठेवून या पाठराखीण म्हणून। मला आनंदच आहे। आणि आता कसं, माझी रेऊ तुमचीच मुलगी झाली, घ्या ठेवू तुमच्याकडेच। आपलं घर काय धर्मशाळा आहे का? नाहीतर काय। आता वाटतं ना हे मोहिते कुटुंब इथेच राहायला येणार आहे। बरं, येऊ का मग मी आता? या। अच्छा, येते हा। या। पण तुम्ही पण तुमच्या सासूची काळजी घ्या, बरोबर आहे की नाही? एकटी आहे माझी पोरगी। बरोबर, येते हा, येते। नीट राहा गं। रेवती, यश, जरा इकडे या, मला तुमच्यासोबत काही बोलायचं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।